नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पेपरला खूप थोडा काळ उरलेला आहे आणि आज आपण जास्तीत जास्त भाग तुमचा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू आणि फोकस आपला 1 मार्काच्या आणि 2 मार्काच्या प्रश्नावर असणार आहे की जेणेकरून ह्या लेक्चरचा तुम्हाला खूप सारा उपयोग होईल. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आपला महारिव्हिजन सिरीजचा आज 8वा भाग आहे आणि बघा, तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन या चॅप्टरमध्ये छोटे छोटे प्रश्न आपण बघणार आहोत. मग आता तिथे आहे बघा लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. तर तुमच्या 61 नंबर पानावर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि 62 नंबर पानावर मागच्या बाजूला त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे. मग तुम्हाला जर हा प्रश्न स्टेट दी लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी असा जर आला तर 62 पानावरचं स्टेटमेंट लिहायचं आणि स्टेट अँड एक्सप्लेन असा आला तर हे एक्सप्लेनेशन द्यायचं. आले लक्षात? मग आता बघा, तर काय आहे नावातच अर्थ आहे इक्विपार्टिशन. आपण जेव्हा एखाद्या रूममध्ये हॉलमध्ये पार्टिशन घालतो तर त्याला आपण त्याचे 2 भाग करतो. मग इथं इक्विपार्टिशन म्हणजे आपल्याला एनर्जी वाटायची आहे, मॉलिक्यूलमध्ये एनर्जी वाटायची, पण ती एकाला जास्त एकाला कमी नाही वाटायची बाळांनो. ती सगळ्या ॲक्सिसला 3 ॲक्सिसमध्ये आपल्याला एनर्जी वाटायची आहे आणि ती इक्वल वाटायची आहे. आलं लक्षात? आणि म्हणून मॉलिक्यूलमध्ये एनर्जी वाटायची, ती इक्वल वाटायची आणि म्हणून त्याचं नाव आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. मग आता बघा, तुम्हाला जर एक सिंगल मॉलिक्यूल आपण घेतला आणि त्याचं मास जर m असेल तर एक्स ॲक्सिसच्या दिशेने जाणारी त्याची व्हेलॉसिटी असते vx, वाय ॲक्सिसच्या दिशेने मास असतं m आणि वाय ॲक्सिसच्या दिशेने जाणारी व्हेलॉसिटी असते त्याची vy आणि झेड ॲक्सिस त्याचं मास असतं m आणि झेड ॲक्सिसच्या दिशेने त्याची व्हेलॉसिटी असते vz. आणि त्याची तो जेव्हा जातो तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी दॅट इज नथिंग बट हाफ mv². मग इथे सगळ्या ठिकाणी काय करायचं, हाफ लावायचं आणि mvz². म्हणजे दिस वन दॅट इज द कायनेटिक एनर्जी इन x डायरेक्शन, दिस एनर्जी दॅट इज कायनेटिक एनर्जी इन y डायरेक्शन अँड दिस वन दॅट इज द कायनेटिक एनर्जी इन z डायरेक्शन. देन टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ वन गॅस मॉलिक्यूल. बघा, एका गॅस मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी म्हणजे त्याच्या ह्या तिन्हींची बेरीज असते. मग ॲव्हरेज जर घ्यायचं ना बाळांनो तर त्याला असं ब्रॅकेट घालायचा, म्हणून आपण प्रत्येक टर्मला इथं काय केलं, ब्रॅकेट घातला. मग आता ब्रॅकेट घातल्यावर ही जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी असते टोटल ती असते 3/2 kb × t अँड दिस kb दॅट इज नथिंग बट बोल्ट्झमन कॉन्स्टंट. हा केबी कोण आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. मग आता हे तिघांची मिळून जर 3/2 kb × t तर एकाच्या वाट्याला किती येणार आहे बघा. मग आता ही सगळी बेरीज जर एवढी तर ही एक्स ॲक्सिसच्या दिशेने जाणारी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, ही वाय ॲक्सिसच्या दिशेने जाणारी आणि ही झेड ॲक्सिसच्या दिशेने जाणारी, आणि त्याची व्हॅल्यू आली बघा तिघांमध्ये एवढी, तर एकात किती आली तर हाफ kb × t. किती आली बघा इथं, दॅट इज इक्वल टू हाफ kb × t. आणि हाच झाला लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. मग आता काय स्टेटमेंट करायचं, तर हे झालं एक्सप्लेनेशन. इतकं सोपं आहे बघा. आणि आता स्टेटमेंट काय करायचं, तर फॉर ए गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम, फॉर ए गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट टेम्परेचर T. तो मॉलिक्यूल गॅसचा मॉलिक्यूल आहे आणि त्याचा तो गॅस कसा आहे, थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. थर्मल इक्विलिब्रियमची कन्सेप्ट आपण थर्मोडायनेमिक्समध्ये शिकलेलो आहे. मग फॉर ए गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट अ टेम्परेचर T दी ॲव्हरेज एनर्जी फॉर मॉलिक्यूल असोसिएटेड विथ ईच क्वाड्रॅटिक टर्म. बघा, या सगळ्या क्वाड्रॅटिक टर्म आहेत आणि प्रत्येक क्वाड्रॅटिक म्हणजे कोऑर्डिनेट, आपण एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, झेड कोऑर्डिनेट त्याच्या दिशेने जाणारी कायनेटिक एनर्जी आहे. म्हणून कोणती टर्म आहे, क्वाड्रॅटिक टर्म आहे ती. तर दॅट इज हाफ kb × t. म्हणजे ईच क्वाड्रॅटिक टर्मच्या वाट्याला किती एनर्जी येणार आहे, हाफ kb × t अँड दॅट इज नथिंग बट लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता आपल्याला पुढचा प्रश्न म्हणजे 1ला आलं तर एवढं स्टेट करायचं आणि एक्सप्लेन आलं तर ह्या पद्धतीने स्टेट करायचं. अतिशय सोपी कन्सेप्ट आहे, फक्त कळणं गरजेचं आहे आणि फार कष्ट त्याला लागणार नाही आहेत.
अगदी आजचा भाग तासाभराचा जो भाग आहे आजचा, त्याच्यात तुमचा खूप सारा अभ्यास होऊन जाणार आहे आणि तुमचं टेन्शनसुद्धा कमी होणार आहे. जर तुम्ही आधीचे महारिव्हिजनचे भाग नीट केले असतील, त्यात मी IMP क्वेश्चन सांगितले होते, ते कसे लिहायचे, तर कमी कष्टात कसे लिहायचे हे सगळं सांगितलेलं आहे. ते जर नीट केलं तर निश्चितपणे तुम्हाला फिजिक्सचा पेपर चांगला जाणार आहे, याची गॅरंटी मी देते. तर आता बघा पुढची कन्सेप्ट आहे बघा, डिग्रीज ऑफ फ्रीडम. कदाचित याची डेफिनेशन येऊ शकते आणि मी इथं हा जो चार्ट लिहिलेला आहे तर ही अतिशय शॉर्टकट मेथड आहे आणि ही डिग्रीज ऑफ फ्रीडम तुम्हाला पूर्णपणे थर्मोडायनॅमिक्समध्ये पण लागणार आहे आणि कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनमध्ये पण लागणार आहे. मग डिग्रीज ऑफ फ्रीडम कशाला म्हणायचं, तर आता समजा हा मॉलिक्यूल असेल, मोनो ॲटॉमिक गॅस असेल, तर त्याच्यामध्ये एक सिंगल मॉलिक्यूल असतो. मग हा सिंगल मॉलिक्यूल हा आत्ताच आपण पाहिलं, कदाचित त्याला गॅस मॉलिक्यूल हे रॅन्डम मोशनमध्ये असतात आणि म्हणून दे आर ऑलवेज इन ए स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. मीन्स इट कॅन ट्रॅव्हल दिस सिंगल मॉलिक्यूल, इट मे बी ट्रॅव्हल इन X डायरेक्शन, इट मे बी ट्रॅव्हल इन Y डायरेक्शन, इट मे बी ट्रॅव्हल इन Z डायरेक्शन. मीन्स इट इज हॅव्हिंग दी 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे बघा आता कसं, तर ते काढण्याकरता मी एक फॉर्म्युला दिलेला आहे, शॉर्टकटचा फॉर्म्युला, F दॅट इज इक्वल टू 3n F दॅट इज इक्वल टू 3n मायनस R. n म्हणजे काय, तर n दॅट इज इक्वल टू ॲटॉमिसिटी आणि R म्हणजे काय, तर रेस्ट्रिक्शन. R दॅट इज रेस्ट्रिक्शन. मग आता कसं बघा, तर हा झाला फॉर्म्युला. F म्हणजे त्याचा डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि गॅमा पण काढता येतो आपल्याला, मोनो ॲटॉमिक गॅसचा, डायॲटॉमिकचा, ट्रायॲटॉमिक नॉन लिनियर आणि ट्रायॲटॉमिक लिनियर. आता गॅमा म्हणजे काय, तर दॅट इज ए ॲडियाबॅटिक रेशो. इट इज द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू दी स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग आता बघा, तर इथं आपल्याला दोन्ही काढता येतं आणि हा गॅमा आपल्याला सगळ्या ठिकाणी लागणार आहे. मग बघा, तर तुम्हाला मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर त्याचा डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 कशी येते ती मी काढून दाखवते. F बरोबर 3n, ॲटॉमिसिटी 1 आहे, मोनो ॲटॉमिक आहे म्हणून, आणि रेस्ट्रिक्शन याला बंधन आहे का कुठं जायला, नाही, म्हणून 0 अँड दॅट इज नथिंग बट 3. तर बघा F बरोबर 3 आलं, दिस इज दी F बरोबर 3 आलं आणि गॅमा त्याचा कसा आला बघा, तर 3 + 2 डिवायडेड बाय 3 म्हणजेच F आहे ना, F + 2 डिवायडेड बाय F. ह्या गॅमाचा फॉर्म्युला काय आहे आपला, तर इथे लिहिते मी, गॅमा दॅट इज इक्वल टू F + 2 डिवायडेड बाय F. मग F आहे 3 + 2 दॅट इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 3, 5 डिवायडेड बाय 3. हा झाला ॲडियाबॅटिक रेशो और गॅमा फॉर मोनो ॲटॉमिक गॅस. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन ऑल आर दी मोनो ॲटॉमिक गॅस. आणि 5/3 ची व्हॅल्यू सुद्धा मी तुम्हाला काढून दिलेली आहे इथं, 1.66. ही आपल्याला नीट CET JEEला ही डायरेक्ट व्हॅल्यू आली तर अजून फायदा होतो आणि म्हणून मी तिथं व्हॅल्यू सुद्धा काढून दिलेली आहे. पुढची तयारी आत्ताच केली आपण. मग आता बघा, डायॲटॉमिक गॅस हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, आलं लक्षात, हे सगळे डायॲटॉमिक गॅस आहे. मग आता डायॲटॉमिक गॅस म्हणजे ॲटॉमिसिटी इथं आली 2. मग आता डायॲटॉमिक गॅस असेल बघा, हा एक मॉलिक्यूल आणि हा एक मॉलिक्यूल, याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन 1 झालं. काय झालं, रेस्ट्रिक्शन 1 दिसतंय हे रेस्ट्रिक्शन. मग -1 झालं. मग 3 2 जा 6, 6 - 1 दॅट इज इक्वल टू 5. म्हणून इथं काय आलं बघा, तुमचं गामा काय आला तुमचा इथं, त्याची डिग्रीज ऑफ फ्रीडम डायॲटॉमिकची काय आली, 5 आली. आणि आपल्या फॉर्म्युल्यात इथं 5 + 2 दॅट इज इक्वल टू 5 म्हणजे 7/5. आणि 7/5 ची व्हॅल्यू येते बघा 1.4. आता आपण 11वीला जो साऊंड चॅप्टर आहे त्याच्यामध्ये लॅप्लासेस करेक्शनमध्ये ही जी व्हेलॉसिटी घेतली होती तिथं गॅमा p/ρ आणि ह्या गॅमाची व्हॅल्यू 1.4 घेतली होती. आता तेव्हा का घेतली होती हे तुम्हाला कदाचित कळलं नसेल, पण आपण व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर शोधतो आणि एअर इज ए डायॲटॉमिक गॅस. बघा, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे सगळे डायॲटॉमिक गॅस आहे. म्हणून या गामाची व्हॅल्यू आपण लॅप्लासेस करेक्शनमध्ये 1.4 घेतली होती, असा संदर्भ तिथं आहे. आणि म्हणून या डायॲटॉमिक गॅसची डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 आहे आणि त्याचा गामा 7/5 आहे. कळलं का, या पद्धतीने.
आता पुढचं घ्यायचं आपल्याला ट्राय ॲटॉमिक नॉन लिनियर. नॉन लिनियर म्हणजे कसं बघा, तर ट्राय ॲटॉमिक नॉन लिनियर हे बघा SO2 हे लिनियर, सॉरी नॉन लिनियर. नॉन लिनियर हा SO2. मग आता बघा ॲटॉमिसिटी ट्राय ॲटॉमिक म्हणजे 3 झाले आणि रेस्ट्रिक्शन किती 1 2 आणि 3 हे झाले रेस्ट्रिक्शन. 3 3 जा 9 -3 इट बिकम 6. बघा आलं का 6. ट्राय ॲटॉमिक नॉन लिनियर 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम आल्या का त्याला. मग 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम आता आपल्या फॉर्म्युल्यात इथं 6 + 2 डिवायडेड बाय 6 म्हणजेच काय झालं बघा 8/6. 8/6 दॅट इज नथिंग बट 4/3 आणि 4/3 ची व्हॅल्यू किती आली बघा 1.33. समजलं का. म्हणजे ट्राय ॲटॉमिक नॉन लिनियरसाठी हा तुमची डिग्रीज ऑफ फ्रीडम आली 6 आणि त्याचा ॲडियाबॅटिक रेशो आला 4/3. ओके. आता CO2 आता लिनियर की जो काय आहे तर जो नॉन पोलर आहे. आपण शिकलो बघा CO2 तर CO2 आता बघा ह्या CO2 काय हा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक पण म्हणून काम करतो. मग आता ॲटॉमिसिटी ट्राय ॲटॉमिक लिनियर सरळ येथे तिन्ही पण. मग आता रेस्ट्रिक्शन इथं 2च आहे बाळांनो. नॉन लिनियर असेल तर रेस्ट्रिक्शन 3 घ्यायचे आणि लिनियर असेल तर किती घ्यायचे 2च घ्यायचे. मग इथं आले 2 3 3 जा 9 वजा 2 म्हणजे इथं आले 7 आणि हे झाले बघा 7/2 + 7 म्हणजेच हे झालं तुमचं 9/7. इतकं सोपं आहे. मग आता हे 9/7 ची व्हॅल्यू येते 1.28. कळलं का. तर ह्या झाल्या डिग्रीज ऑफ फ्रीडम. या पद्धतीने आपण गॅस जर मोनो ॲटॉमिक असेल डाय ॲटॉमिक असेल ट्राय ॲटॉमिक असेल ट्राय ॲटॉमिक नॉन लिनियर आणि ट्राय ॲटॉमिक लिनियर तर त्याच्या ह्या व्हॅल्यू घ्यायच्या. जवळपास 32 वर्ष झाले याच्यावर कधी विचारलं गेलेलं नाही आहे लिनियरवर पण तरी पण मी तुम्हाला सांगून ठेवलं आहे CET नीट JEE ला. मग आता बघा हे एकदा झालं की अजून एक याच्यावर MCQ येऊ शकतो. काय तर डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर पॉली ॲटॉमिक गॅस. बघा तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. पॉली ॲटॉमिक गॅसचा डिग्रीज ऑफ फ्रीडम हा किती असतो 4 + F डिवायडेड बाय 3 + F. तर या पद्धतीने तुम्ही डिग्रीज ऑफ फ्रीडम पॉली ॲटॉमिकची अतिशय नीट लक्षात ठेवा. याच्यावर MCQ येऊ शकतो. आता हे झाले छोटे छोटे प्रश्न. आता तुम्हाला इंटरनल पुस्तकात एक न्यूमरिकल सोडून दाखवलेलं आहे की इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. मग आता इंटरनल एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची तर जर इंटरनल एनर्जी तुम्हाला आर्गॉनची कॅल्क्युलेट करायची झाली तर आर्गॉन दॅट इज इक्वल टू हॅव्हिंग मोनो ॲटॉमिक गॅस दॅट इज हॅव्हिंग 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि मग त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे तर त्याची इंटरनल एनर्जी ही असते बघा 3 आणि एकाला जर ½ KB × T असते तर ही टोटल झाली बघा 3/2 KB × T. म्हणजे मोनो ॲटॉमिक गॅस असेल आणि त्याची इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायला आली तर या पद्धतीने फक्त त्याला त्याचं डिग्रीज ऑफ फ्रीडम लिहायचं आणि त्याला ½ KB × T ने मल्टिप्लाय करायचं. अशी कशाचीही विचारली डाय ॲटॉमिकची विचारली तर 5/2 KB × T. जर ट्राय ॲटॉमिकची विचारली तर 6/2 KB × T म्हणजे थ्राईस KB × T आणि इथं 7/2 KB × T ट्राय ॲटॉमिक लिनियरची. तर या पद्धतीने आपण पुस्तकात सॉल्व न्यूमरिकल आहे 2 मार्काला. तर या पद्धतीने आपण कशाचीही इंटरनल एनर्जी काढू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम माहिती पाहिजे आणि हा आपण ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये PV⁻γ दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट असं घेतलं होतं आणि तिथे आपल्याला हा गामा ॲडियाबॅटिक रेशो हा तुमच्या थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरमध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये ही गॅमाची व्हॅल्यू लागणार आहे. समजलं का. तर या पद्धतीने हे सगळं आहे. आता आपण रेडिएशनचा पार्ट सुरू करणार आहे. खूप कमी वेळात हे खूप सारं तुमचं कव्हर होणार आहे. मग आता बघा रेडिएशन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात हा सूर्य आहे आणि आपण इथे आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात पृथ्वीवर सगळ्यांना जी काही एनर्जी मिळते ती असते रॅडियंट एनर्जी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रॅडियंट हीट. त्याला रॅडियंट हीट असं म्हटलं जातं. मग समजा ही रॅडियंट हीट Q इज द रॅडियंट हीट इन्सिडंट ऑन एनी बॉडी. मग आता समजा ही 10 जूल इतकी एनर्जी इन्सिडंट आहे.
मग आता ही इन्सिडंट रेडियंट हीट म्हणायचं. ह्या क्यूचं नाव काय? इन्सिडंट रेडियंट हीट. मग आता त्यापैकी ती बॉडी जिच्या तिच्या कॅपॅसिटीनुसार ती बॉडी काय करते, तर पार्ट ऑफ द हीट ॲब्सॉर्ब बाय दॅट बॉडी. त्यातली काही हीट ती बॉडी काय करते, ॲब्सॉर्ब करते. त्यानंतर पार्ट ऑफ हीट रिफ्लेक्ट बाय दॅट बॉडी. काही हीट ती बॉडी रिफ्लेक्ट करते आणि त्यातली काही हीट ती ट्रान्समिट करते तिच्या तिच्या कपॅसिटीनुसार. मग आता बघा, ही जर 10 जूल हीट पडणार असेल तर कदाचित 2 जूल ॲब्सॉर्ब झाली, 5 जूल रिफ्लेक्ट झाली आणि 3 जूल ही ट्रान्समिट झाली. आले लक्षात? म्हणजे ही बेरीज आणि ही बेरीज ही सारखीच यायला पाहिजे. मग कदाचित त्या बॉडीनी सगळीच्या सगळी हीट ॲब्सॉर्ब केली आणि मग त्यावेळेस QR आणि QT ही त्याची 0 असणार आहे. कदाचित सगळी ट्रान्समिट केली तर इथं त्याचं जर सगळी ट्रान्समिट केली तर QA आणि QR 0 असणार आहे. तर या पद्धतीने फक्त हे मात्र निश्चित की ही Q आणि QA प्लस QR प्लस QT यांची सम ही इक्वल यायला पाहिजे. मग आता काय करायचं, तर आपल्याला डिफाईन करायचं आहे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. मग आता बघा, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो एक छोटासा, प्रूव्ह दॅट A प्लस R प्लस TR दॅट इज इक्वल टू 1. याचं प्रूफ द्या. मग आता कसं प्रूफ द्यायचं, तर आता बघा इथे Q बरोबर QA प्लस QR प्लस QT दॅट इज इक्वेशन नंबर 1. आणि ह्या इक्वेशन 1च्या प्रत्येक टर्मला Qने काय करायचं, डिव्हाइड करायचं. आणि Qने डिव्हाइड केलं की तुमची Q बाय Q मिळणारे 1. QA बाय Qचे व्हॅल्यू त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो A. त्याच्यानंतर QR बाय Q साठी फॉर्म्युला असतो R आणि QT बाय Q साठी फॉर्म्युला असतो TR. आणि म्हणून हे A प्लस R प्लस TR दॅट इज इक्वल टू 1. आता ह्या Aचं नाव काय? A इज कॉल्ड कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर और ॲब्सॉर्प्टिव्हिटी. कळतं का? कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर और ॲब्सॉर्प्टिव्हिटी. आलं लक्षात? त्याच्यानंतर R बरोबर कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन और रिफ्लेक्टन्स. काय? कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन और रिफ्लेक्टन्स आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन और ट्रान्समिटन्स हे त्यांची नाव आहे. आता फॉर्म्युला इथे तुमच्याकडे हा फॉर्म्युला आहे QA बाय Q. आता QA काय आहे, हीट ॲब्सॉर्ब बाय दॅट बॉडी, आणि Q ही काय आहे, त्याच्यावर असलेली इन्सिडंट रेडियंट हीट. आणि ह्या दोन्हींच्या भागाकाराला काय म्हणायचं, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन और ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर और ॲब्सॉर्प्टिव्हिटी. आलं लक्षात? मग आता आपण याची डेफिनेशन करू. काय बघा, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज डिफाइंड ॲज इट इज अ रेशो ऑफ दी रॅडियंट हीट ॲब्सॉर्ब्ड बाय दी बॉडी टू दी, कशाशी घेतलेला, टू दी टोटल क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट इन्सिडंट ऑन इट, त्याच्यावर एकूण इन्सिडंट असलेली हीट. आता पुढच्या याला फक्त शब्द बदलायचे बाळांनो. आजचं लेक्चर मी थोडं फास्ट घेते आहे, मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ कमी आहे. तर कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन और रिफ्लेक्टन्स, इट इज अ रेशो ऑफ part of radiant heat reflected by that body to the total quantity of radiant heat incident on it. त्याच्यानंतर coefficient of transmission or transmittance is defined as it is a ratio of part of radiant heat transmitted by that body to the कशाशी घेतलेला, to the total quantity of radiant heat incident upon it. आणि बघा हे दोन्ही सारख्या क्वांटिटीचं आत्ताच तुम्ही पाहिलं, याचं युनिट जूल याचं युनिट जूल, इट इज डायमेन्शनलेस आणि युनिटलेस क्वांटिटी. म्हणजे या तिन्हींनाही कोणताही कोइफिशियंट, एक सोपं लक्षात ठेवायचं, काही पण असू द्या, तर कोइफिशियंट असेल ना, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ तुमचा जो कोणता असेल तो फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन, त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, कोइफिशियंट ऑफ इमिशन,
और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इमिसिव्हिटी, ह्या सगळ्याला युनिट येत नाही. इतकं सोपं लक्षात ठेवायचं. फिजिक्समध्ये कोइफिशियंट शब्द पाहिला की त्याला युनिट येत नाही. इतर वेळी युनिट लिहायला अर्धा मार्क असतो आणि ज्यावेळेस तुम्हाला हा ए काढायला येईल तर त्याला युनिट न लिहिण्याला तुम्हाला मार्क्स असतो. आलं का लक्षात? तर बऱ्याचदा जेव्हा दोन सारख्या क्वांटिटीचा भागाकार येतो, समजा E1/E2 काढायला आला, कुठेही कम्पेअरचा हा प्रश्न फिजिक्समध्ये आला, नीट लक्ष द्या मी काय सांगते. कम्पेअरचा जर प्रश्न आला तर तुम्हाला कम्पेअर काही आलं, समजा E1/E2 येऊ दे, जिथे जिथे कम्पेअरचा प्रश्न येईल त्या सगळ्याला युनिट येणार नाही, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे कुठं कुठं कोइफिशियंट आले तर त्याला युनिट येणार नाही आणि कशाची पण कंपॅरिझन विचारली आणि फायनल तुम्ही शक्यतो असं एक्सप्रेस केलं E1/E2 ॲज जे काही आलं तुमचं 1.4:1, म्हणजे हे आलं 1.4 असं आलं तर त्याला ह्या पद्धतीने एक्सप्रेस केलं तर अजून छान दिसतं. असंही केलं तर काही फरक पडत नाही. तर या पद्धतीने तुम्ही हे असं कम्पेअरचं आन्सर लिहू शकता. आलं लक्षात? काय कम्पेअर आलं तर युनिट लिहायचं नाही आणि कोइफिशियंट आलं कशाचं पण काढायला तर युनिट लिहायचं नाही. तर हे झालं सगळं. इथं आता आपल्याला शिकायचंय इमिशन ऑफ हीट रेडिएशन. काय शिकायचंय आपल्याला? इमिशन ऑफ हीट रेडिएशन. इमिशन ऑफ हीट रेडिएशन. इमिशन ऑफ हीट रेडिएशन. इमिशन ऑफ हीट रेडिएशन. आता बघा, एखादी बॉडी आहे तर ती जर ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरपेक्षा त्या बॉडीचं जास्त टेम्परेचर असेल तर ती बॉडी काय करते, तर ती बॉडी हीट बाहेर टाकते आणि त्यालाच आपण, आणि ती कशाच्या स्वरूपात टाकते तर हीट रेडिएशन, दे आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, आणि त्याच्याद्वारे ती हीट बाहेर टाकते. समजा हा असा धातूचा तापवलेला गोळा आहे, त्यानंतर ग्लासात असा गरम चहा आहे, आलं लक्षात? तर हे जे हीट बाहेर टाकणारे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात, म्हणजेच रेडिएशनच्या स्वरूपात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात रेडिएशन बाहेर टाकणारे, मग त्याला म्हणायचं इमिशन ऑफ हीट रेडिएशन. काय म्हणायचं त्याला? इमिशन ऑफ हीट रेडिएशन. मग आता ही जी काही इमिशन आहे हे कशा कशावर अवलंबून असतं? तुम्हाला 1 मार्काला छोटा प्रश्न येऊ शकतो की स्टेट द फॅक्टर ऑन विच द इमिशन ऑफ ए बॉडी डिपेंड. मग कशा कशावर? तर हे इमिशन ऑफ हीट रेडिएशन कशा कशावर अवलंबून असतं तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगणार आहे. काय बघा, TNAT. बघा, सरळ एक लक्षात ठेवायचं, TNAT. आता T म्हणजे काय? त्या बॉडीचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर. त्या बॉडीचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे पहिली गोष्ट कळाली की इमिशन ऑफ हीट रेडिएशन दॅट डिपेंड्स ऑन द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ दॅट बॉडी. जर ही बॉडी खूप गरम असेल बाळांनो तर ती खूप जास्त हीट बाहेर टाकणार आहे. ती बॉडी जर थंड असेल तर ती कमी हीट बाहेर टाकणार आहे. म्हणजे त्या बॉडीच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरवर तिने किती हीट रेडिएट करायची, किती हीट इमिट करायची, तर ती डिपेंड आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ द बॉडी. या बॉडीचं नेचर कसं आहे? ती खडबडीत आहे का, ती पॉलिश्ड आहे का, ती ब्लॅक बॉडी आहे, आलं लक्षात? तर त्याच्या नेचरवर. त्याच्यानंतर त्याचा सरफेस एरिया. बघा, छोटी बॉडी असेल तर ती छोटी हीट, कमी हीट बाहेर टाकणार. आता सरफेस एरिया जर वाढला तर सगळ्या बाजूनी अशी जास्त हीट बाहेर टाकणार का नाही, आणि म्हणून एरिया ऑफ द बॉडी. आणि टी, टाइम फॉर विच हीट इज रेडिएटेड. म्हणजे जर 10 मिनिटच हीट बाहेर पडली तर कमी हीट जाणार आहे आणि 20 मिनिटं हीट जर बाहेर पडली तर जादा हीट रेडिएट होणार आहे. आणि म्हणून टी म्हणजे त्या बॉडीचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर, एन म्हणजे नेचर, ए म्हणजे एरिया, आणि टी म्हणजे टाइम फॉर विच हीट इज रेडिएटेड. या 4 गोष्टीवर तुमची इमिशन ऑफ हीट रेडिएशन हे डिपेंड करतं. असा छोटासा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. मग आता त्याची आपल्याला पाहायचंय इमिसिव्ह पॉवर, ह्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर. मग आता इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला असतो R, दॅट इज इक्वल टू Q/AT. बघा, इमिसिव्ह पॉवर इट इज डिनोटेड बाय लेटर R, दॅट इज इक्वल टू Q/AT. आता Q म्हणजे काय, तर याने रेडिएट केलेली हीट. त्याच्यानंतर A म्हणजे त्याचा एरिया, आणि T म्हणजे टाइम फॉर विच हीट इज रेडिएटेड. कळलं का? समजतंय? मग आता बघा, देअरफॉर तर
आता ही झाला इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला. काय घेतो? आर म्हणजे कोण? इमिसिव्ह पॉवर. मग आता बघा, आता ही बॉडी ऑर्डिनरी बॉडी आहे. कशी बॉडी आहे? ऑर्डिनरी बॉडी आहे. मग आता आर बरोबर क्यू, दॅट इज एस आय युनिट काढू आपण. इमिसिव्ह पॉवरचं एस आय युनिट काढू. मग आता हीट दॅट इज नथिंग बट फॉर्म ऑफ एनर्जी, आणि एनर्जीचं युनिट असतं जूल. एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर, आणि टाइमचं युनिट असतं सेकंद, आणि जूल पर सेकंद बरोबर असतं वॅट. काय असतं? वॅट. आणि म्हणून इथं आपण टाकू शकतो वॅट पर मीटर स्क्वेअर. हे झालं इमिसिव्ह पॉवरचं एसआय युनिट. आता त्याचे डायमेन्शन काढायचे आपल्याला, किंवा याला अजून एक फॉर्म्युला येऊ शकतो. काय बघा, तर क्यू बाय टी जी काही आहे, तर पॉवरचं युनिट वॅट आहे, म्हणजे पी बाय ए. क्यू बाय टीची किंमत जर पी टाकली तर पी बाय ए, याला सुद्धा काय म्हणायचं? इमिसिव्ह पॉवर. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याने त्याचं हे युनिट आलं, आणि ह्या फॉर्म्युल्याने त्याचं हे युनिट आलं इमिसिव्ह पॉवरचं. आता फॉर्म्युल्याकडून डेफिनेशनकडे जायचं, की कोणत्याही बॉडीची इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय. तर तिने ही रॅडियंट केलेली हीट किंवा इमिट केलेली हीट पर युनिट एरिया, किती एरियात किती आणि किती टाईममध्ये किती. तर ह्या फॉर्म्युल्यावरून सुद्धा तुम्हाला इमिशन, हे जे काही आता मी TNAT सांगितलं, तर ते याच्याहून सुद्धा लक्षात ठेवता येऊ शकतं तुम्हाला. तर इथं पण एरिया आहे बघा, इथं पण टाईम आहे. क्यू म्हणजे त्याने किती वेळात किती हीट बाहेर टाकली. मग हीट बाहेर टाकायची तर टेम्परेचर जास्त तर हीट बाहेर जास्त पडणार, टेम्परेचर कमी तर हीट कमी बाहेर पडणार, या पद्धतीने. मग आपण आता इमिसिव्ह पॉवर इज डिफाईन्ड ॲज ही कोण आहे? दॅट इज इमिसिव्ह पॉवर इज डिफाईन्ड ॲज इट इज रॅडियंट एनर्जी किंवा रॅडियंट हीट, काही पण शब्द वापरू शकता तुम्ही. रॅडियंट हीट इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया ऑफ द बॉडी, किंवा पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी. आता बघा, आपल्याला ब्लॅक बॉडीचं शिकायचंय, पण ते पाहण्यापूर्वी ब्लॅक बॉडी म्हणजे काय हे आधी आपण बघू. तर आता बघा, परफेक्टली ब्लॅक बॉडी कशाला म्हणायचं? परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता जेव्हा एखाद्या बॉडीवर हीट इन्सिडंट आहे, ही अशी, हे सगळं भरून टाकायचं, ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, आणि त्याच्यावर क्यू इतक्या किमतीची हीट पडली आणि सगळीच्या सगळी तिने ॲब्सॉर्ब केली, म्हणजे या क्यू आरला हीटच ठेवली नाही, ट्रान्समिट करायला पण हीटच ठेवली नाही, तर त्या बॉडीला म्हणायचं परफेक्टली ब्लॅक बॉडी. बघा, ए बॉडी विच कॅन ॲब्सॉर्ब entire amount of heat incident on it, that is called as perfectly black body. बघा, घरामध्ये एखादं भावंड असतं की जर दोघं असतील आणि आईने काही आवडता खाऊ ठेवला असेल, ह्या दोघांमध्ये वाटून खा, तर तो काय करतो? आई बाहेर गेली की आवडतं म्हणून सगळं स्वतःच खाऊन टाकतो, भावाला ठेवतच नाही. मग अशा अप्पलपोट्या व्यक्तीला काय म्हणायचं? हे परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि म्हणून ए बॉडी विच कॅन ॲब्सॉर्ब all radiant heat or which can absorb entire amount of radiant heat incident on it, that is called as perfectly black body. मग आता बघा, मग आता याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे A बरोबर Q डिवायडेड बाय QA डिवायडेड बाय Q. मग हे जर सारखं असेल, 10 जूल पडली आणि 10 जूल त्याने ॲब्सॉर्ब केली, तर त्याचा कोइफिशियंट 10/10 बरोबर किती आला? 1. म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडीचं वैशिष्ट्य काय असतं? तर त्याच्यासाठी कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन हवं नसतो. येते लक्षात? आणि मग त्याचा कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हा 0 असतो. मग आता बघा, लॅम्प ब्लॅक, प्लॅटिनम ब्लॅक, गोल्ड ब्लॅक, हे सगळे जे काही पदार्थ आहेत हे परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणून काम करतात. पण 100% रेडियंट हीट ॲब्सॉर्ब करणारी आयडियल ब्लॅक बॉडी अजून अस्तित्वात नाही. तर मी हे जे नावं सांगितले की प्लॅटिनम ब्लॅक, लॅम्प ब्लॅक, गोल्ड ब्लॅक, हे 97% हीट ही ॲब्सॉर्ब करतात. पडलेल्या हीटपैकी 100% हीट ते ॲब्सॉर्ब करत नाही. आता मी तुम्हाला फिगर करायला लावलेल्या आहे, आणि 2 मार्काला तुम्हाला फिगर येऊ शकते की ड्रॉ ए डायग्राम फॉर
फेर इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. फेर इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर इथं फेर इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. फेर इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. फेर इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता बघा इथं डबल वॉल्ड असा स्पियर काढायचा, त्याला चांगल्यापैकी डार्क काढायचं. मी आता तुम्हाला साधारण रफली काढून दाखवते. तर याला चांगलं डबल हे करा आणि इथे तुम्ही एक ओपनिंग ठेवा आणि याच्या बरोबर अपोजिट खूप मुलं चूक करतात, हे असं काढतात. असं काढलं की ही पडलेली हीट ही अशीच्या अशी माघारी जाते आणि म्हणून काळजी काय घ्यायची बाळांनो, हे कोनिकल प्रोजेक्शन आहे, हे असं तिरकं काढायचं. येते लक्षात. आणि याला थोडं डार्क करायचं. हां, हे दोन्ही. मग आता हे डबल वॉल्ड हॉलो स्पियर आहे. हे काय दिसते आता, कशी काढायची परफेक्टली ब्लॅक बॉडी, लगेच त्याचं एक्सप्लेनेशन पण होऊन जाईल तुम्हाला. जर तुम्हाला आलं एक्सप्लेन फेर इज परफेक्टली ब्लॅक बॉडी, तर आकृती काढून एक्सप्लेन करायचं. आता कसं एक्सप्लेन करायचं, तर इथं काय दिसतंय तुम्हाला, आता हे मल्टिपल रिफ्लेक्शनमध्ये ही हीट काय होऊन जाते, ती हीट ॲब्सॉर्ब होऊन जाते. मग आता हे जे ओपनिंग आहे याला म्हणायचं अपर्चर. अपर्चर. आणि आता बघा हे काय, तर हे डबल वॉल्ड हॉलो स्पियर. डबल वॉल्ड हॉलो स्पियर. डबल वॉल्ड हॉलो स्पियर. त्याच्यानंतर दोन्हीच्या मध्ये काय, इव्हॅक्युएटेड स्पेस. इव्हॅक्युएटेड स्पेस. इव्हॅक्युएटेड स्पेस. आता इनर सरफेस हा कशाने कोटिंग केलेला आहे, लॅम्प ब्लॅकने. लॅम्प ब्लॅक. and outer surface that is silver polished. Silver polished. Silver polished. आणि हे आहे तुमचं कोनिकल प्रोजेक्शन. बघा आपण वर नाव देऊ. हे आहे तुमचं कोनिकल प्रोजेक्शन. कोनिकल प्रोजेक्शन. कोनिकल प्रोजेक्शन. आता हे एवढं तुम्हाला आलं फेर इज परफेक्टली ब्लॅक बॉडीचं की तुम्हाला त्याचं वर्णन सहज करता येईल. कुठून सुरू करायचं, इट कन्सिस्ट ऑफ ए डबल वॉल्ड हॉलो स्पियर and it is having aperture exactly diametrically opposite to the aperture. A conical projection is there and outer surface of this double walled hollow sphere that is coated with, that is silver polished, and inner surface that is coated with a lamp black. And within the multiple reflection, when a radiant heat is incident on this conical projection, within the multiple reflection, the 97% heat is absorbed, and in this manner, the Fairy's perfectly black body is working. कळलं का? नुसत्या आकृतीवरून सगळी फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी आपल्याला काय करता येते, एक्सप्लेन करता येते. समजलं? आता आपल्याला शिकायचंय कोइफिशियंट ऑफ इमिशन. आता हे सगळं मला लागणार आहे म्हणून मी हे पुसलेलं नाही. कोइफिशियंट ऑफ इमिशन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, जसं ए ला कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन और ॲब्सॉर्टिव्हिटी असं म्हणतात, तसं कोइफिशियंट ऑफ इमिशन इचं नाव और इमिसिव्हिटी. मग आता बघा, आता ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे आणि ही ऑर्डिनरी बॉडी आहे, तर हिची इमिसिव्ह पॉवर ही कॅपिटल आर असते. बघा हिची इमिसिव्ह पॉवर ही आर आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर ही आर बी असते. फरक कळतं? म्हणजे इनी किती वेळात किती हीट बाहेर टाकली ऑर्डिनरी बॉडीने, तर पर युनिट टाइम, तर त्याला आपण इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ऑर्डिनरी बॉडी, आणि इथं आर बी लिहिलेलं असेल तर इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग आता बघा ही जी काही ह्या परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर, तर ई बरोबर आर डिव्हायडेड बाय आर बी. फॉर्म्युलाकडून डेफिनेशनकडे जायचं. मग इमिसिव्ह जी काही तुमची कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी, कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी, आता हीच काय असते बघा, पॉवर रेडिएटेड बाय ऑर्डिनरी बॉडी. काय बघा, ही पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया बाय ऑर्डिनरी बॉडी आणि पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी. इथे ऑर्डिनरी बॉडी आणि इथे परफेक्टली ब्लॅक बॉडी. ऑर्डिनरी बॉडी और परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग आता तुम्ही दोन प्रकारे त्याला डिफाईन करू शकता. काय? कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी is defined as it is a ratio of the
इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ऑर्डिनरी बॉडी टू दी कशाशी घेतलेला इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा coefficient of emission or emissivity is defined as the power radiated per unit area of a ordinary body to the power radiated per unit area of a perfectly black body. मग आता बघा हे दोन्ही सारख्या क्वांटिटीचा भागाकार आहे, याला युनिट येणार नाही, म्हणजे कोइफिशियंट शब्द आला की ती काय असते डायमेन्शनलेस क्वांटिटी असते, म्हणजे ईला युनिट येणार नाही. जसं ईला युनिट नाही तसं ईला सुद्धा युनिट नाही. आता याचे काढायचे डायमेन्शन बघा, एकदा हे डायमेन्शन काढले की आपल्याला स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशनचं काम सोपं होणार आहे. हे युनिट आणि हे डायमेन्शन तुम्हाला जर नीट आले तर तुम्हाला पुढचं काम सोपं होणार आहे. आता मी तुम्हाला जर फोर्स असेल ना बाळांनो, फोर्सचे डायमेन्शन इथं सांगते. फोर्सचे डायमेन्शन असतील ना तर LMT लिहायचं आणि 112 लिहायचं 112 आणि इथं वजा चिन्ह देऊन टाकायचं. आणि वर्क डन असेल, एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, कशाचीही कोणतीही एनर्जी, कोणताही वर्क डन, त्याचे जर डायमेन्शन लिहायची वेळ आली तर इथं फक्त 212 करायचं. काय करायचं 212. किती सोपं आहे बघा. फोर्स आलं तर 112 आणि टीच्या डायमेन्शनला वजा साईन द्यायचं आणि एनर्जी किंवा वर्क डन, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कोणतीही एनर्जी येऊ द्या, त्याच्या इथं फक्त 212 करायचं आणि इथं वजा 2 चिन्ह, इथं या 2ला वजा साईन देऊन टाकायचं. कळलं. फोर्स आलं तर 112, टीचे जे डायमेन्शन आहे त्याला वजा साईन, आणि एनर्जी, वर्क डन, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी याचे जर डायमेन्शन असतील तर 212 आणि टीला फक्त -2 लिहायचं. म्हणजे एवढं आठवत बसायची काही गरज नाही. मग आता बघा आपलं किती काम सोपं झालं. तर आता इथं बघा, तर याचे डायमेन्शन लिहून टाकू. क्यू दी हीट दॅट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, आणि म्हणून डायमेन्शन आले बघा, आत्ताच सांगितले तुम्हाला 212 आणि ह्या टीला वजा चिन्ह. आता एरियाचे डायमेन्शन L2 आणि टाइमचे डायमेन्शन T1. आता काय झालं बघा, L2 आणि L2 काय झाले कॅन्सल झाले, आणि म्हणून R बरोबर काय शिल्लक राहिलं तर L0, M1, T हा 1 वर गेल्यावर मायनस झाला, आणि म्हणून हे झाले इमिसिव्ह पॉवरचे डायमेन्शन. कळलं का. तर हे या पद्धतीने हे आहे इमिसिव्ह पॉवर, त्याचं SI युनिट, आणि हे त्याचे आहेत डायमेन्शन. किती सोप्या पद्धतीने कळले, किती सोप्या पद्धतीने लिहिलेले आहेत किंवा ऑब्टेन केलेले आहेत. आता बघा किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. तर स्टेटमेंट, याच्याकडून स्टेटमेंटकडे जायचं. किर्चॉफ्स लॉ ए बरोबर ई, एवढं सोपं त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, आणि त्याच्यावरून किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन लिहायचा. काय बघा, तर फॉर ए बॉडी इन ए थर्मल इक्विलिब्रियम absorbing and emitting radiant heat, then its absorptivity is equal to emissivity किंवा its coefficient of absorption is equal to coefficient of emission. प्रूफ आलं तर त्याचं स्टेटमेंट लिहा, फिगर काढा, एक्सप्लेनेशन लिहा आणि प्रूफ लिहून टाका. तर तुम्ही एवढं घेत बसत नाही. आता विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. काय विन्स डिस्प्लेसमेंट लॉ म्हणजे हा झाला किर्चॉफ्स लॉ. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय आहे तर लॅम्बडा मॅक्स, wavelength for which emissive power is maximum is the inversely proportional to its absolute temperature. मग आता बघा, to remove this proportionality sign we have to put constant, and that constant is called as Wien's constant, आणि म्हणून lambda max into T that is equal to B. आलं लक्षात. आणि म्हणून ह्या B ची व्हॅल्यू असते 2.897 into 10⁻³ लॅम्बडा मॅक्सचं युनिट मीटर आणि टेम्परेचरचं युनिट केल्व्हिन. 1 वर्षी ह्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूला MCQ आला होता. तर या पद्धतीने त्याचं उत्तर लिहून टाकायचं. 1 मिनिट बाळांनो. बरोबर आहे. 2.897 into 10⁻³ मीटर इंटू केल्व्हिन ही त्याची व्हॅल्यू आहे. विन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट टी.
कळलं का मग? The wavelength for which emissive power is maximum is inversely proportional to the absolute temperature of the perfectly black body. हे जे सगळे लॉ आहेत, म्हणजे हा लॉ स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन, हे सगळे परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहेत. हे लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्यावर तुमच्या पुस्तकात गणित सोडून दिलेलं आहे. वेळ मिळाला तर एक आपण याचा व्हिडिओ घेऊ, पण मला नाही वाटत की वेळ मिळेल. तर तुम्ही हे न्यूमरिकल्स तुमचे करा या पद्धतीने. आता बघा स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. आता रेडिएशनचा शेवटचा पॉईंट आणि स्पेक्ट्रम ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी जे काही आहे तो तुम्ही स्वतः करा तेवढा प्रश्न आणि किर्चॉफचा लॉ. आता बघा स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. आता तुमच्या पुस्तकात बाळांनो चूक झालेली आहे. तिथं आर दिलेलं आहे आणि इथं T⁴ दिलेलं आहे, पण इथं RB पाहिजे. इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. त्या बॉडीचं T हे ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे आणि ती बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. कळतंय? आणि म्हणून काय बघा, तर दी इमिसिव्ह पॉवर फॉर्म्युल्याकडून कुठे जायचं, तर फॉर्म्युल्याकडून स्टेटमेंटकडे जायचं. RB म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी, आणि त्या बॉडीचं कॅपिटल T हे काय आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. परत एकदा सांगते की त्या बॉडीचं टेम्परेचर जर समजा 27 डिग्री सेल्सिअस दिलेलं असेल तर त्याचं ॲब्सोल्यूट T काढताना आपण त्याच्यामध्ये 273 मिळवतो. म्हणजे केल्व्हिनमधलं त्याचं जे टेम्परेचर आहे म्हणजे 27 + 273 हे झालं तुमचं 300. T बरोबर 300 डिग्री केल्व्हिन. बघा डिग्री सेल्सिअसला लिहितात, केल्व्हिनला डिग्री लिहित नाहीत. वाचताना म्हणायचं 300 डिग्री केल्व्हिन. म्हणजे रेडिएशनचे प्रॉब्लेम सोडवताना शक्यतो तुम्हाला स्मॉल t हा शेवटी 27 असलेलाच दिला जातो. 127 डायरेक्ट त्याच्यात इथला एक आकडा, इथं जो पहिला आकडा आहे ना तो 3 ने वाढून घ्यायचा. समजलं का? मग आता 127 असेल आणि त्याच्यात तुम्ही 273 मिळवले की हे 400 झाले का बाळांनो? जर समजा 527 असेल तर डायरेक्ट 827 घेऊन टाकायचा. समजलं? इतकं सोपं आहे. सॉरी 800 घेऊन टाकायचं. सॉरी 800 घेऊन टाकायचा. म्हणजे इथल्या आकड्यात 3 मिळवले की डायरेक्ट काय तयार होतं, ॲब्सोल्यूट टेम्परेचर तयार होतं. कळलं का? हे सर नो. तर इथं काहीच नाहीये, याचा अर्थ इथं 0 आहेत. बघा इथं 0 आहेत आणि म्हणून या 0त 3 मिळवले की 300 झाले. ही ट्रिक. मग एवढं गडबडीत आपलं कॅल्क्युलेशन चुकून जातं ना, आणि म्हणून सोपं लक्षात ठेवायचं. तुम्हाला नेहमी डिग्री सेल्सिअसमध्ये देतात, ते डिग्री केल्व्हिनमध्ये करायचं. तर इथल्या आकड्यात 3 मिळवून टाकायचे. शेवट शक्यतो 27 असतो. 99.99% हे टेम्परेचर हे शेवटी 27 मध्येच देतात, कारण 273 मिळवले की तिथं शेवटी राऊंड फिगर होते. कळलं का? आणि ते झालं ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ते नेहमी डिग्री केल्व्हिनमध्ये असतं. आणि म्हणून RB ही तुमच्या परफेक्टली ब्लॅक बॉडीची काय आहे, इमिसिव्ह पॉवर आहे, आणि T हे त्याचं काय आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टींचे अर्थ तुम्हाला कळले तर तुम्हाला स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन हे लिहिणं अतिशय सोपं आहे. मग आता काय बघा, तर स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन स्टेट्स दॅट द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि टू रिमूव्ह दिस proportionality sign we have to put constant that is called sigma, and sigma is the Stephen's constant. मग आता ह्या सिग्माचा फॉर्म्युला काय तयार झाला, तर RB डिवायडेड बाय T⁴. मग आता मी मगापासून सांगते आहे की हे महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे, तर या सिग्माची व्हॅल्यू असते 5.67 × 10⁻⁻8. आता युनिट काय लिहायचं बघा, RBचं युनिट काय आहे, तर RBचं युनिट आहे जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद, आणि इथं T⁴ म्हणजे फक्त झालं केल्व्हिन⁴. कळलं का? आणि जूल पर सेकंद बरोबर वॅट असेल तर वॅट किंवा इथं कॅपिटल W लिहिलं तरी चालेल. W डिव्हायडेड बाय, आता बघा W डिव्हायडेड बाय मीटर स्क्वेअर केल्व्हिन⁴. आणि त्याचे डायमेन्शन काढणं पण किती सोपं झालं बघा.
ऑलरेडी इथं डायमेन्शन आहेत याचे, फक्त त्याच्यात ॲड काय करायचे तर हे केल्विन रेस टू 4 म्हणजे सिग्माचे जर डायमेन्शन घ्यायचे बघा, डायमेन्शन्स ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू आरबीचे डायमेन्शन लिहायचे डिवायडेड बाय टी रेस टू 4चे डायमेन्शन लिहायचे. आरबीचे डायमेन्शन आहे एल रेस टू 0, एल रेस टू 0, एम रेस टू 1, टी रेस टू -3 डिवायडेड बाय केल्विन रेस टू 4 आणि वर गेल्यावर हे फक्त काय झाले एल रेस टू 0, एम रेस टू 1, टी रेस टू -3 आणि केल्विन रेस टू -4 म्हणजे याला फक्त -4 केलं किंवा इथं केल्विन रेस टू 4 केलं की तुम्हाला स्टीफन्स कॉन्स्टंटचं काय मिळालं तर त्याचं युनिट मिळालं, त्याचं डायमेन्शन मिळालं. म्हणजे इमिसिव्ह पॉवरची कन्सेप्ट क्लिअर झाली तर स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन सुद्धा काय होतो क्लिअर होतो. आता बघा आपल्याला काय करायचंय तर जर हे ऑर्डिनरी बॉडीसाठी अप्लाय करायचं तर तुम्ही असं शिकलात ई दॅट इज इक्वल टू आर डिव्हायडेड बाय आर बी. मग आता जर तुम्हाला ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर घ्यायची स्टीफन्स लॉसाठी आणि तुम्हाला फक्त तिची इमिसिव्ह पॉवर ब्लॅक बॉडीची माहिती आहे त्याच्याहून तुम्हाला ही काढता येऊ शकते. बघा हे जर आपण आर फक्त ठेवले तर ई इंटू आर बी म्हणजे इमिसिव्ह पॉवरची आर बीची व्हॅल्यू आहे तुमची ही सिग्मा इंटू टी रेस टू 4 म्हणजे ई इंटू सिग्मा इंटू टी रेस टू 4. या पद्धतीने आपण ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर काढू शकतो. कोण वापरून स्टीफन्स लॉ वापरून. समजलं का? आणि आता जर समजा एखादी बॉडी असेल तिचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी असेल आणि सराउंडिंगचं टेम्परेचर T0 असेल अँड टी इज ग्रेटर दॅन T0 ह्या बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा जास्त असेल तर आपल्याला त्या दोन्हींचीही म्हणजे ह्या परफेक्टली ब्लॅक बॉडीची पण इमिसिव्ह पॉवर काढता येते आणि ऑर्डिनरी बॉडीची पण काढता येते. परफेक्टली ब्लॅक बॉडीची बघा सिग्मा इंटू टी रेस टू 4 ऐवजी टी मायनस T0 रेस टू 4 आणि ऑर्डिनरी बॉडीची जर काढायची झाली या केसमध्येच ही बॉडी जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर ही तिची इमिसिव्ह पॉवर आणि ऑर्डिनरी असेल तर फक्त त्याला ईने गुणून टाकायचं ई इंटू सिग्मा इंटू टी मायनस T0 रेस टू 4. या पद्धतीने आपण जर बॉडी आणि सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं तर हा फॉर्म्युला वापरायचा आणि फक्त बॉडीचं टेम्परेचर दिलं तर हा फॉर्म्युला वापरायचा. बघा हा आणि हा फक्त बॉडीचं दिलं तर आणि बॉडी आणि सराउंडिंगचं दिलं तर हे दोन फॉर्म्युले वापरायचे. आणि इथं रेडिएशन चॅप्टरचा मॅक्सिमम भाग मी कंप्लीट केलेला आहे. तर फक्त 2 पॉईंट मी सोडलेले आहे. किर्चॉफ्स लॉचं प्रूफ सोडलेलं आहे आणि स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन तेवढा 1 पॉईंट एवढं 2 सोडून दिलेलं आहे. ते प्रिपेअर करा. सगळा रेडिएशन मी कंप्लीट केलेला आहे. मला खात्री आहे की तुम्हाला एवढं 1 तासाचं लेक्चर तुम्ही पाहिलं जे काही वेळ झाला असेल तो तर तुम्हाला खूप सारा फायदा होईल. तर ते करा व्यवस्थित. सगळं सोपं आहे. छोटे छोटे प्रश्न पडण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ही टाईम फार क्रुशियल आहे. आणि त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत माझे व्ह्यूज प्रत्येक लेक्चरचे व्ह्यूज 1000-1500च्या पुढे गेलेले आहेत आणि सबस्क्रायबर मात्र फक्त आत्ताशी 950च झालेले. मग एवढे जण लेक्चर ऐकतात आणि सबस्क्राईब करत नाही म्हणजे बघा इतर राज्याचे लोक आपल्या राज्याच्या व्यक्तीला सपोर्ट करतात. तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे चॅनल आणि तेवढी दानत तुमच्यामध्ये नाही. फक्त लेक्चर पाहायचं. एक लेक्चर बनवायला 3 ते 4 तास खर्च होतात हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन पण येत जातील आणि कंटिन्यू लेक्चर पडणारे CETचे नीटचे. तर त्याच्यामुळं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू अँड ऑल दी बेस्ट.